नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता आशूच्या विरोधात खूप काही स्ट्रॉंग पुरावे मिळालेले असतात आणि इकडे आता लक्ष्मण आणि शिवा घरी येतात. तर आता शिवा लक्ष्मणला म्हणते की काका अहो तो फोन नंबर ट्रेस केला की नाही. तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की शिवा तो फोन नंबर ना एका वेगळ्याच फोनवरून करण्यात आलेला आहे आणि त्याचं लोकेशनसुद्धा काही समजत नाही. तेव्हा ते काही कळलेलं नाही. तर आता काका म्हणजे लक्ष्मण म्हणतो की शिवा हे बघ आशूच्या विरोधात ना पुरावे खूप काही स्ट्रॉंग आहेत बरं का. तर आता शिवाला ते सगळं आठवतं. ज्या वेळेस आता पोलीस स्टेशनमध्ये शिवा ही इन्स्पेक्टरला म्हणते की इन्स्पेक्टर साहेब अहो तुम्ही आशूला चांगलं ओळखता, आशू असं कधीच करणार नाही, तुम्ही चौकशीला तर सुरुवात करा. तेव्हा आता इन्स्पेक्टरने सांगितलेले असतात की हे बघा त्यांच्या विरोधात खूप स्ट्रॉंग पुरावे आहेत आणि आशूच्या बॉडीमध्ये सुद्धा अल्कोहोल सापडले. हे आता शिवाला आठवतं आणि हे सगळं त्यानेच केलं याचा सुद्धा पुरावा आहे. शिवा म्हणते की अहो इन्स्पेक्टर साहेब तो म्हणतोय ना त्यांनी काहीच नाही केलं म्हणून, तेव्हा तुम्ही एकदा त्याच्यावर विश्वास ठेवून आता फेर तपासणीला सुरुवात करा ना. शिवा म्हणते की त्याला काहीच आठवत नाही, तुम्ही त्याचं म्हणणं एकदा ऐकून घ्या. आणि इन्स्पेक्टरने सांगितलेले असते की हे बघा हे जे तुम्ही बोलताय ना त्याला पुरावा लागतो, पुरावा, आणि ही जर केस कोर्टात गेली तर आशूला शिक्षा झालीच म्हणून समजा. हे आता इन्स्पेक्टरने शिवाला सांगितलेलं असतं. आणि सीताईला जेव्हा हे समजतं ना लक्ष्मणकडून तेव्हा आता सीताई खूप घाबरते. सीताईला धक्काच बसलेला असतो आणि आता सीताई म्हणते करायचं काय. लक्ष्मण म्हणतो की वहिनी तुम्ही काही घाबरू नका, हे बघा कोर्टात केस जाण्याच्या अगोदर काहीतरी करायला हवं. शिवा म्हणते हो त्याच्या अगोदरच मोक्ष लावायला हवा. कीर्ती आणि श्वास ते सगळं ऐकत असतात आणि लगेच आता शिवा म्हणते की हे जे कोण करतंय ना तो सापडला पाहिजे, म्हणजे सगळ्याचा मोक्ष लागेल. आता ते ऐकून सुहास कावरा बावरा होतो आणि लगेच आता कीर्ती म्हणते की आपण पुन्हा एकदा विचार करायला हवा होता, एवढी मोठी डील आपण आशूला द्यायलाच नको होती. तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे बघा ताई डीलशी याचा काही संबंध नाही आहे आणि तुम्ही डीलचं म्हणताय ना डीलचं काम तो एकदम व्यवस्थित हँडल करत होता ताई, तुम्हाला कळतंय का. तर लक्ष्मण म्हणतो की डीलचं कामही पूर्ण झालं होतं. सीताई म्हणते हो हो मला सुद्धा तो म्हणाला होता प्रेस कॉन्फरन्समध्ये तो अनाऊन्समेंट करणार आहे म्हणून. आणि सीताई म्हणते नक्कीच कोणीतरी विष कालवलंय. तर कीर्ती म्हणते की मला वाटलंच तुम्ही हे म्हणताल. इकडे आता लगेच कीर्ती म्हणते भाऊंनी किंवा काकांनी जर हे हँडल केलं असतं तर परिस्थिती अशी आलीच नसती आणि हे दुसऱ्या कुणाकडून जर झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं आणि तुम्ही आशूला काहीच कसं बोलत नाहीयेत. कीर्ती म्हणते बरोबर आहे आई, तो तुझ्या वंशाचा दिवा आहे आणि तुझा खूप लाडका आहे ना. राग येऊन आता सीताई म्हणते कीर्ती जा तुझ्या खोलीत जा, अगोदर तुला चांगलं बोलता येत नसेल ना तर कशाला थांबते इथे. तर कीर्ती म्हणते मी काहीच चुकीचं बोलत नाहीये. आणि लगेच आता सुहास कीर्तीला घेऊन आतमध्ये जातो. सुहास आता त्याच्या अंधाऱ्या खोलीत गेलेला असतो. इकडे आता सुहासने इकडे अंजलीला कॉल केलेला असतो. अंजली आता लॅपटॉप समोर बसलेली असते आणि सुहास आता अंजलीला इन्स्ट्रक्शन देऊ लागतो. अंजली ती सगळं ऐकू लागते आणि आता अंजलीला सुहासने सांगितलेले असते की पुढे काय करायचं. आता सुहास म्हणतो की असं म्हणायचं की मला ना आता जीव द्यावा असं वाटतोय आणि मला जर न्याय मिळाला नाही ना तर मी जीव देईल, हे अंजली बोलते. तर सुहास म्हणतो वा वा हे वाक्य ना आता खरं वाटतंय. आणि त्यानंतर आता सुहास म्हणतो जरा रडक्या स्वरात बोल. तर आता अंजली त्याचा व्हिडिओ बनवू लागते. रडतच अंजली म्हणते की आशुतोष देसाई नाव आहे त्याचं, त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, मला त्याने संपवलंय आणि मी त्याच्यासाठी न्याय मागते आणि या सगळ्यांमध्ये मला तुमची साथ हवी, असा अंजलीने व्हिडिओ बनवलेला असतो. आणि तो व्हिडिओ बघताच आता सुहास म्हणतो की आता तो व्हिडिओ व्हायरल करून टाक. आणि लगेच आता अंजली म्हणते ठीक आहे तो व्हिडिओ मी व्हायरल करते पण माझे पैसे कधी मिळणार आहे. सुहास म्हणतो की लगेच पैसे तुझ्या खात्यात ट्रान्सफर होतील. अंजली म्हणते ठीक आहे मग. आणि इकडे आता माझ्या सगळी पाना गँग शिवाकडे आलेले असतात. माझ्या म्हणतो की शिवा मला एक सांग ना, आशू आणि भाऊ यांच्या बिझनेसमध्ये दुसरा कोणी मोठा दुश्मन आहे का. बॅटरी म्हणतो की शिवा तो महाराणी नाही का, त्याचं थोडंसं वाकडं आहे, तो तर नसेल ना. तर शिवा म्हणते नाही. शिवा म्हणते की माझ्यासुद्धा ते डोक्यात आलं होतं पण तो तर अजून जेलमध्येच आहे. आणि शिवा म्हणते की मलासुद्धा नक्कीच त्या अंजलीचा संशय येतो आणि नक्की काहीतरी गडबड आहे. पाना गँग म्हणते की नक्कीच ती अंजली पैशासाठी करत असेल. आणि शिवा म्हणते की अरे पण पुरावा काहीतरी मिळायला हवा ना. तर पाना गँग म्हणते की पोलीस तपास करताय ना. शिवा म्हणते हो ते तपास करताय पण पुरावा ना मिळायला हवा. आणि तेवढ्यात आता
माझ्या हाताचा मोबाईल काढतो तर आता सोशल मीडियावरती अंजलीने तो व्हिडिओ व्हायरल केलेला असतो। माझ्याच्या मोबाईलवर तो व्हिडिओ येताच माझ्या तो व्हिडिओ शिवाला दाखवतो आणि शिवा तो व्हिडिओ बघू लागते। त्यामध्ये अंजलीने म्हटलेले असते की माझ्यावरती खूप मोठा अन्याय झाला आणि मला आता जीव द्यावासा वाटतोय आणि मला जर न्याय मिळाला नाही तर मी जीव देईल, यासाठी मला तुमची सगळ्यांची साथ हवी आहे। तो व्हिडिओ बघताच आता शिवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता शिवा ही आशूकडे येते। आशू म्हणतो की शिवा मला वाटते आता सगळं काही संपलंय। शिवा म्हणते हे बघ आशू काही संपलेलं नाहीये, ती मुलगी फक्त प्रेशर टाकायला हे सगळं करते। इकडे आता शिवा म्हणते की आशू त्या रात्री जे काही घडलं ना त्यातली छोट्यातली सुद्धा छोटी गोष्ट आठव, त्यात तुला जे काही जर आठवलं तर ते आपल्याला खूप उपयोगी पडेल। आशू आता त्याच्या डोक्याला पुन्हा चालना देऊ लागतो आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की मला जेवढं आठवलं ना ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय। मला त्यावेळेस कदाचित एवढी गाढ झोप लागली होती ना, मला काहीच कळलं नाही। आणि आता शिवा म्हणते की एवढी गाढ झोप तुला का लागली आशू, तू दुसरं काही प्याला होतास का? तर आशू म्हणतो मी फक्त विस्की प्यालो होतो शिवा, आणि मला एवढी चढली सुद्धा नव्हती। आशू म्हणतो की शिवा त्या दिवशी तू बघितलं ना, आपण अख्खी वाईनची बाटली प्यालो होतो। आणि आता आशू म्हणतो की मी काही खाल्लंही नव्हतं शिवा। तेव्हा आता आशूला खूप टेन्शन येतं, तर शिवा म्हणते ठीक आहे आशू। तर आता शिवा विचार करते की काहीतरी करायला हवं। आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी कीर्ती, सुहास सीताईसोबत आता नाश्त्यासाठी टेबलवर बसलेले असतात। सुहास आता तो अंजलीने व्हायरल केलेला व्हिडिओ आता सीताईला ऐकवत असतो। तेवढ्यात आता शिवा तिथे येते आणि पटकन आता घाबरतच सुहास तो व्हिडिओ बंद करतो। सीताई म्हणते शिवा अगं आशू उठला का? तर शिवा म्हणते उठला तो, पण त्याने याचं खूप टेन्शन घेतलंय। तर उर्मिला म्हणते की काय लोक असतात आणि किती खालच्या थराला जातात पैशासाठी आणि त्यांना देवाची सुद्धा भीती वाटत नाही। तर सुहास म्हणतो मी काय म्हणतो, आपण त्या मुलीच्या पाठीमागे एखादा माणूस लावला तर त्याने आपल्याला मदतच होईल। घाबरता सीताई म्हणते नाही नाही नको, अजिबात नको, ती मुलगी व्हिडिओमध्ये कशी बोलत होती बघितलं का तुम्ही, ती कांगावा करत होती। आणि तेवढ्यात आता सगळ्या बायका पाट्या घेऊन देसाईंच्या घरासमोर आलेल्या असतात। आशुतोष देसाई हाय हाय, श्रीवर अन्याय करणाऱ्या आशुतोष देसाईचा नाश हो, अशा त्या आता आरोळ्या मारत असतात। तेवढ्यात आता सीताई आणि शिवा बाहेर येतात। सीताई आता सगळ्यांना गप्प करते, तर शिवा म्हणते हे बघा पोलीस तपास करतायत आणि त्यांना अजून कोणताही पुरावा मिळाला नाही। म्हणता तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, ती मुलगी एवढी ओरडू सांगते तरी तुम्ही फक्त तुमच्या मुलाचीच बाजू कशी घेता? त्या बायका म्हणतात तो नक्की तुमचाच मुलगा आहे ना, अशा मुलाला जन्म देण्यापेक्षा तो मुलगा नसलेला बरा। आणि लगेच आता त्या बायका म्हणतात असल्या मुलांमुळे समाज बिघडतोय। सीताई म्हणते शिवा ह्या बायका काय बोलतायत? सीताई म्हणते आशू माझा मुलगा आहे आणि हे मी नाही ऐकून घेऊ शकत। तेव्हा शिवा म्हणते की हे बघा तुम्हाला असा बोलण्याचा कोणताही अधिकार दिलेला नाहीये आणि त्याच्या विरोधात असं काही मिळालं नाही, तो सरळ मार्गाने चालणारा मुलगा आहे असे म्हणत आता शिवा त्या बायकांना समजावते। आणि आता शिवा म्हणते की तुम्ही आतापर्यंत जे बोललात त्याने तुम्हाला समाधान मिळालं का? ही आशुतोषची आई आहे आणि मी आशुतोषची बायको आहे, त्याने आतापर्यंत एकही गैरवर्तन केलेलं नाहीये। तर आता सीताई म्हणते एक आई म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। सीताई म्हणते कारण माझ्या मुलावर मी कोणते संस्कार केले हे मला पूर्णपणे माहिती। शिवा म्हणते की तुम्ही आशूची आमच्या आजूबाजूला सुद्धा चौकशी करू शकते, त्यामुळे आशू कसा आहे ना ते तुम्हाला कळेलच। आणि शिवा म्हणते की आशूवरती झालेले सगळे आरोप खोटे आहे हे मीच तुम्हाला सिद्ध करून दाखवेन, तोपर्यंत तुम्ही फक्त शांत बसा, असे म्हणत आता शिवाने त्या बायकांना समजावलेलं असतं। आणि असे म्हणत शिवा त्यांना हात जोडते, तर त्या बायका म्हणतात ठीक आहे तो आम्ही, आणि त्या बायका आता निघून जातात। इकडे आता लक्ष्मण उर्मिलानी आता आशूला बाहेर आणलेलं असतं। तेवढ्यात आता सीताई आणि शिवा आतमध्ये येतात, तर लक्ष्मण म्हणतो सगळं काही ठीक आहे ना? सीताई म्हणते ठीकच म्हणायचं, आम्ही त्या बायकांना समजावलं। आणि इकडे आता आशूला स्वतःचाच राग येत असतो, पस्तावा करत डोक्यावर मारत आता आशू म्हणतो की हे सगळं माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे देसाईंची इज्जत चव्हाट्यावर आली आणि मी हे सगळं ऐकूसुद्धा शकत नाही आणि मी काय वागलो? तर आता शिवा म्हणते की हे बघ आशू तुझ्यामुळे काहीच झालं नाही, तू स्वतःला असा दोष देऊ नकोस। आणि लगेच आता आशू म्हणतो आपल्याकडे एकही पुरावा नाही। तर शिवा आशूला म्हणते तू काही काळजीच करू नको आशू, मी सगळे पुरावे आणील। आणि शिवा म्हणते की तो कोण माणूस आहे ना त्या सगळ्याच्या पाठीमागे मी त्याला शोधून काढेल, आशू तू काही काळजी करू नकोस।
आणि शिवा म्हणते आशू तू फक्त धीर धर, मी शोधून काढणार सगळे पुरावे. आणि पटकन उठून आता शिवा जाऊ लागते तर सीताई शिवाला थांबवते आणि म्हणते शिवा आता तू आशूच्या पाठीमागे थांबणं गरजेचं आहे आणि तू आता कोणतंच पाऊल उचलू नको. आता जे काही करायचं ते पोलीस करतील. तर शिवा म्हणते नाही, काल पोलीस काय म्हणाले कळलं ना, एकही पुरावा नसल्यामुळे त्यांना काहीच करता येत नाही सीताई. आणि पोलीस म्हणतात की हे सगळं आशूने केले, त्या मुलीला ते जाबही विचारत नाहीयेत. सीताई म्हणते ठीक आहे शिवा, पण तू जे काही करशील ना ते शांतपणाने कर, कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नकोस. आणि तेवढ्यात आता शिवा निघून जाताच आता कीर्ती म्हणते किती विचित्र मुलगी आहे ही, हिने आता आशूसोबत बसायला हवं होतं पण गेली हिरोगिरी करायला. तेवढ्यात आता सीताई म्हणते कीर्ती शिवा जे करेल ते योग्य करेल, तू त्याची नको काळजी करूस. कीर्ती म्हणते बरोबर आहे, तसंही माझ्या बोलण्याचा तुमच्यावर काही परिणामच होत नाही. आणि तेवढ्यात आता माई आजी वंदना दिव्या चंदन तिथे आलेले असतात. माई आजी येताच आता शिवाला आपल्या छातीशी कवटाळते आणि म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, माझा आशू ना असं काहीच करणार नाही. तर वंदना म्हणते हो खरंच जावई बापू का असं कधीच करणार नाही, आमचा पूर्ण विश्वास आहे. आशू त्यांना आता बसावयास सांगतो. आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की आई तू विसरलीस का या लोकांनी काकूला कसं वागवलं ते. कीर्ती म्हणते ते मला कळतंय, पण तू हे विसरतेस कीर्ती की मोठ्या माणसामध्ये बोलताना लहान माणसांनी बोलू नये. उर्मिला आता सगळ्यांना पाणी आणून देते आणि पुन्हा कीर्तीमध्ये बोलू लागते. तर सीताई म्हणते कीर्ती तुझं काही काम नसेल तर तू इथून जाऊ शकतेस. माई आजी म्हणते माफ करा सीताई, पण आम्ही जेव्हा ही बातमी ऐकली ना आमच्या पायाखालची जमीनच सरकली आणि आम्हाला राहवलं नाही म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. माई आजी म्हणते की आमचा जीव घाबरा झाला म्हणून आम्हाला इथे यावं लागलं आणि आम्हाला खात्री आहे की माझा आशू असं कधीच करणार नाही. आणि लगेच आता माई आजी म्हणते की आशू काहीच होणार नाही, तू घाबरू नकोस असे म्हणत माई आजी धीर देते. तेवढ्यात माई आजी तिच्याकडचा अंगारा बाहेर काढते. माई आजी म्हणते की देवीच्या देवळात मी गेले होते, तुझ्यासाठी अंगारा आणलाय आशू असे म्हणत माई आजी तो अंगारा आता आशूला लावते. लगेच आता कीर्ती म्हणते की तू ना सगळ्यांना डोक्यावर बसव आणि सगळ्या घराला अंगारा लावा, सगळ्या घराला गरज आहे त्याची. आणि लगेच आता कीर्ती म्हणते काय वेडा खेळ लावलाय सगळ्यांनी. आणि रागाने कीर्ती आतमध्ये जाते. आणि लगेच आता उर्मिला म्हणते की आशूची या सगळ्यांमध्ये सुटका होऊ दे. लगेच माई आजी आशूला अंगारा लावते आणि म्हणते की होणार, लवकरच सुटका होणार. माई आजी म्हणते की आशू तू नेहमी जिंकतोय तेव्हा यावेळेस सुद्धा तू हिंमत हारायची नाही, तू जिंकणार आहे काय. तर आता आशूला धीर येतो. आणि आता शिवा आशूच्या विरोधात पुरावा गोळा करायला बाहेर पडलेली असते. आणि आता शिवा ही आता त्या अंजलीकडून असा कोणता पुरावा आणणार की जेणेकरून शिवा आता आशूला निर्दोष सिद्ध करणार. सुहासचे भयानक सत्य शिवा बाहेर काढून आता अंजली आणि सुहासला शिवा कशी धडा शिकवते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.